हॅलो फ्रेंड, जेव्हापासनं संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनसारख्या स्थितीमध्ये आपण जसं एकजुटीने काम केलं किंवा आपण जसं लॉकडाऊनच्या परिस्थितीला एकजुटीने सामोरे गेलो आणि आपण त्यातनं आपल्या देशाला बाहेर काढलं, तसंच पुन्हा एकजुटीनं आपल्याला राहण्याची आणि संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल, असं पंतप्रधानांनी त्या दिवशी संसदेत सांगितलं. आणि सगळीकडे न्यूज चॅनलपासनं अगदी छोट्या मोठ्या सोशल मीडिया चॅनलवरती पुन्हा कोविडसारखं लॉकडाऊन लागणार, पुन्हा कोविडसारखं लॉकडाऊन लागणार का, असा प्रश्न, असे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले. आता याच्यामध्ये सत्यता किती आणि असत्यता किती हा भाग वेगळा, परंतु कोविडमध्ये जो लॉकडाऊन लागला होता तसा लॉकडाऊन आत्ता लागणार नाही. कारण की कसं असतं, काही न्यूजचा इतका पॅनिकनेस लोकांमध्ये जातो की त्याचा जो परिणाम असतो तो खूप विचित्र होतो. जेव्हापासून लोकांना कळलं आहे की मोदींनी संसदेमध्ये असं सांगितलं आहे की आपल्याला आता लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार आहे, तर त्यांनी लॉकडाऊनसारख्या स्थितीला सामोरे जावं लागणार आहे असं सांगितलं होतं. पण याचा अर्थ लॉकडाऊन लागणार असं नाही. पहिली गोष्ट तर प्रत्येक संकट किंवा प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रॉब्लेम हा वेगळा असतो, त्याच्यावरचं सोल्युशन वेगळं असतं. आत्ता जो प्रॉब्लेम आहे तो युद्धाचा प्रॉब्लेम आहे. आणि मेन म्हणजे युद्धाचा जरी प्रॉब्लेम असला तरीसुद्धा मेन प्रॉब्लेम हा आहे की हार्मोन्सची जी सामुद्रधुनी आहे, जिच्यावर इराणची सत्ता म्हणजे इराण जे काही पश्चिमात्य आखाती देश आहेत त्यांचा पावर आहे, तर त्या देशांचं प्रॉब्लेम आहे, त्या देशांचं अमेरिकेचं युद्ध चालू आहे. आणि त्यामुळे ते लोक तिथले जे जहाजं आहेत ते एकतर येऊ देत नाही आहेत, येऊ दिले तर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कर आकारत आहेत, अशा गोष्टी आहेत. त्यामुळे फक्त जर प्रश्न आला तर तो इंधन पुरवठ्यावर येणार आहे. इंधन पुरवठ्याव्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीवरती परिणाम होणार नाही, कारण भारत हा इतका सक्षम आणि स्वयंशासित देश आहे की बाकीच्या ज्या काही खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत, आता मला तुम्ही सांगा, काही लोक लॉकडाऊन लागणार आहे म्हणून किराणा भरून ठेवत आहेत, गव्हाचे कट्टे भरून ठेवत आहेत, अन्नधान्य घरांमध्ये साचवून ठेवत आहेत. गरज काय आहे? हे सगळं भारत स्वतः पिकवतो आणि दुसऱ्या देशांना पाठवतो. जरी बाहेर प्रॉब्लेम आहे म्हटल्यावर इथलं पिकणं उगवणं थोडीच थांबणार आहे. त्यामुळे इतका पण मॅडनेस करू नका. आत्ता सध्या 40 रुपयाचे गहू 50 रुपयाला काही दुकानांमध्ये विकले जात आहेत आणि लोक अक्षरशः ते घेत पण आहेत. आता हा थोडा विचार करण्याचा पण भाग आहे की जर आपणच पिकवतोय आणि आपणच खातोय म्हटल्यावर त्या गोष्टीची टंचाई येण्याचं कारण काय आहे? काहीच कारण येत नाही. टंचाई फक्त दोनच गोष्टींची होणार आहे. पहिला म्हणजे आपला गॅस, घरातला जो LPG गॅस आहे तो. आता त्याच्यात पण सरकारनं, जर समजा तुम्ही आज टाकी बुक केली, पहिली टाकी संपली, दुसरी टाकी तुम्ही सिलेंडर बुक केला, तर तो तुम्हाला 45 दिवसांनी मिळणार. म्हणजे 45 दिवसांपर्यंत तुम्हाला पहिला गॅस कसाही करून चालवावा लागणार आहे. पहिली प्रॉब्लेम हा आहे, पहिली टंचाई ही आहे. आणि दुसरी टंचाई जी आहे ती डिझेल, पेट्रोल या गोष्टींची आहे. त्याच्यात पण सरकारने असं सांगितलं आहे की जे डिझेल, पेट्रोल आहे, तर जर 2 व्हीलर गाडी असेल तर त्यांना 200 रुपयांपर्यंतचं डिझेल भरायचं आहे. एका वेळेस फक्त 200 रुपयांचंच डिझेल त्या गाडीमध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीची नियमावली थोडीफार सरकारनं दिलेली आहे. आणि आता मेन म्हणजे हार्मोन्सच्या सामुद्रधुनीतून इराण काही देशांना जहाजं पाठवते. आता सध्या 2 जहाजं जी आहेत ती गॅस घेऊन आपल्या याच्यामध्ये 26 ते 28 तारखेपर्यंत भारताच्या जे काही अरेबियन सीचे बंदरं आहेत तिथे येणार आहे. परंतु त्यामध्ये जो साठा आहे तो फक्त 1 दिवस पुरेल इतकाच आहे. म्हणजे टंचाई ही आहे, शॉर्टेज हे आहे, परंतु बाकीच्या गोष्टींमध्ये टंचाई नाही, बाकीच्या गोष्टींमध्ये शॉर्टेज नाही. लॉकडाऊनसारखी परिस्थिती म्हणजे काय की समजा IT कंपन्यांमध्ये जे लोक काम करतात तर त्यांना कदाचित सरकार सांगू शकतं की वर्क फ्रॉम होम द्या, जेणेकरून जे जाण्या येण्यासाठी इंधन लागतं, लोकांना जाण्या येण्यासाठी गॅस, डिझेल, पेट्रोल, CNG लागतो, तर त्याच्यामध्ये बचत होईल. किंवा बाकी खूपच प्रॉब्लेम आला तर शाळांनासुद्धा E-लर्निंग चालू करा, अशा पद्धतीच्या गोष्टी होतील. परंतु खाण्यापिण्याच्या गोष्टींवर कुठलीही टंचाई येणार नाही, कुठलंही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे भरपूर लोक आहेत की जे एकदमच साठा करून ठेवतात, त्याची काही गरज नाही आहे.
त्या पद्धतीचं लॉकडाऊन लागणं अशक्य आहे. त्याची कारण गरजच नाही आहे ना त्या पद्धतीचं लॉकडाऊन लावण्याची. फक्त जो आता इथं आहे तो प्रश्न एकच आहे की लोकांनी गॅसचा वापर व्यवस्थित करावा, जेणेकरून आपल्याला गॅसच्या टाक्या जास्त दिवस जातील. आणि दुसरी गोष्ट की पेट्रोल, डिझेल, इंधन ह्याचासुद्धा वापर आवश्यक असेल तिथं पायी जावं किंवा कॉमनमध्ये जावं. बस जे लोकल ट्रान्सपोर्ट आहे त्याचा वापर करावा. पर्सनल ट्रान्सपोर्टचा वापर कमी केला तर मग आपल्याला पेट्रोल कमी लागेल, डिझेल कमी लागेल आणि आपोआप थोडाफार तरी ताण इंधनावरचा कमी होईल. बस एवढंच आहे. तर तुम्हाला आजच्या मी ज्या गोष्टी सांगितल्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीशी तुम्ही सहमत आहेत का? तुम्हाला त्या गोष्टी पटल्या का? आणि दुसरी गोष्ट, माझे व्हिडिओ कसे वाटतात खाली मला नक्की तुमची प्रतिक्रिया सांगत जा, कमेंट करत जा. व्हिडिओ आवडला तर प्लीज तेवढं लाईक करा आणि चॅनलला अजून माझे सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि पॅनिक होऊ नका. जास्त लॉकडाऊन हे जे चालू आहे त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास काल भरपूर मोठी लाईन होती गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी. त्यानंतर म्हणजे काय होतं की ज्यावेळेस अशा खूप एखादी न्यूज आपण प्रकर्षाने दाखवतो, ऐसा हुआ वैसा हुआ, मोदी ने लॉकडाऊन का अनाउन्समेंट किया, लॉकडाऊन लगेगा, तर एक थोडीशी पॅनिकनेस माणसाच्या मनामध्ये येते. जरी आपलं मन म्हणत असेल की लॉकडाऊन लागू शकत नाही कारण त्याची गरज नाही, परंतु आजूबाजूचं वातावरण बघून आपण सुद्धा म्हणतो की नाही यार, आपल्या गाडीची टाकी आपण फुल करून घेऊ, घरातला किराणा भरून घेऊ, उद्या काय माहिती काय होईल. तर असं असतं. त्यामुळे न्यूज देताना सुद्धा व्यवस्थित न्यूज दिली ना तर लोकांना म्हणजे मुद्दा कळला पाहिजे. मेन म्हणजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. बाकी निगेटिव्ह कमेंट साठी मला काहीच बोलायचं नाही आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज खाली सांगा मला.